नमस्कार. मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये जे पी-बी-आर तयार करण्याच्या उद्देशाने मी दिला होता, त्याच्यात मी 2 मुख्य उद्देश असं त्याच्यात उल्लेख केला होता. त्यातला पहिला उद्देश म्हणजे लाभाचा न्याय व समन्याय वाटा, तो मी सांगितला होता. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी त्याच्याबद्दल सांगणार आहे जरा माहिती. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया लाभाचा न्याय व न्याय वाटा म्हणजे नेमकं काय. तर त्याचा अर्थ असा आहे, स्थानिक स्वराज्य संस्था परिसरातील जैविक संसाधने अथवा पारंपरिक ज्ञानाचा कोणीही व्यावसायिक वापर करून लाभ मिळवला असेल तर त्या लाभाचा स्थानिकांना मिळणारा वाटा त्याला म्हणतात न्याय व समन्याय वाटप. ह्याचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार जैविक संसाधन खरेदी किंमत, दुसरा प्रकार आहे म्हणजे खरेदी शुल्क जे स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समिती किंवा BMC आपण जे म्हणतो त्यांनी ठरवायचं प्रमाणे, आणि तिसरा म्हणजे ABS किंवा प्रवेश आणि लाभ सामायिकरण किंवा ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग असं त्याला म्हणतात, त्याच्याप्रमाणे हे तिसरा प्रकार आहे. ह्याच्यात सर्वसाधारणपणे रोजच्या वापरात विकले जाणारे संसाधने जे आहेत ते त्याच्यासाठी दुसरा व तिसरा मुद्दा लागू होत नाही, म्हणजे खरेदी शुल्क आणि ABS त्याच्यावर लागू होत नाही. आता ह्याच लाभाचे प्रकार जरा सविस्तर बघूया. जैविक संसाधन खरेदी किंमत म्हणजे जे संसाधनाचे मालक आहेत आणि ते खरीदणारे खरेदीदार आहेत त्यांच्यामध्ये ठरलेली किंमत जी आहे ती खरेदी किंमत, आणि ती संपूर्ण रक्कम थेट संसाधन मालकाच्याकडे जमा होते, त्याला मिळते. त्याच्यात इतर कोणाचा अधिकार नाही आहे. ते स्थानिक स्तरावर तिथल्या तिथे त्याचा दिला जातो. दुसरा खरेदी शुल्क जे जैवविविधता कायद्याच्या अंतर्गत आहे. मगाशी मी म्हटल्यासारखं स्थानिक जैवविविधता समितीनी व्यवस्था असतो तो संसाधन खरेदी किमतीवर काही टक्के असा लावला जातो. जास्तीत जास्त 5% लावता येतात, आणि ती रक्कम स्थानिक BMC कडे जमा होते आणि ती पण स्थानिक स्तरावर तिथल्या तिथे जमा होते. तिसरा म्हणजे ABS प्रवेश आणि लाभ सामायिकरण. ते ABS म्हणजे इंग्रजी शब्दातनंच आलेलं आहे आणि त्याला सर्वसाधारणपणे आता वापरात आहे. ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग म्हणजे जैविक संसाधने मिळवणे आणि त्याच्यातनं जे व्यावसायिक वापर केल्यानंतर जो लाभ होतो त्याचा वाटप करणे, ह्याचा तो अर्थ तसा होतो. आता ही जी रक्कम आहे हे म्हणजे खरं व्यावसायिक वापरातून मिळणारा लाभाचा न्याय व समन्याय वाटा, जो माझ्या ह्या व्याख्यानाचा शीर्षक. आता ही रक्कम जी आहे ते BMC कडे स्थानिक स्तरावर जमा होत नसून ते राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण अथवा राज्य जैवविविधता मंडळ जे आहेत त्यांच्या माध्यमातून ते होत असतं. आता ह्याच्याबद्दल आपण इथे ह्या व्याख्यानात जास्त चर्चा करणार आहोत, कारण की पहिले 2 जे आहेत ते विक्री किंमत आणि शुल्क हे दोन्ही स्थानिक स्तरावर तिथल्या तिथे ते ठरवल्याप्रमाणे त्या स्तरावर ठरवल्याप्रमाणे ते मिळून जातात. पण हा जो तिसरा मुद्दा आहे प्रवेश आणि लाभ सामायिकरण किंवा ABS, हा राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण किंवा राज्य जैवविविधता मंडळाच्या द्वारे होत असल्यामुळे ह्याचा आपण सविस्तर वेगळ्याने आपण चर्चा करणार आहोत. आता हे नेमकं काय आहे त्याची व्याख्या आपण जरा बघूया. जैविक संसाधनावर वैज्ञानिक व तांत्रिक अथवा अपारंपरिक द्वारे उत्पादने तयार करून विकल्यानंतर उत्पादकाला जो लाभ मिळतो त्यातला स्थानिकांना मिळणारा वाटा. म्हणजे ह्याच्यात मुख्य स्वरूपाने बघा, वैज्ञानिक व तांत्रिक प्रक्रिया किंवा अपारंपरिक प्रक्रिया व्हायला पाहिजे संसाधनांच्या वर. त्याच्यात त्या प्रक्रियेनंतर काही तयार होतात, ते उत्पादकांनी विकल्यानंतर त्याला जो लाभ होतो तो लाभ जे स्थानिकांना द्यायचा असतो त्याला म्हणायचं प्रवेश आणि लाभ सामायिकरण. आता ह्याच्यात व्यवसायाच्या उद्देशाने केलेला जैविक संशोधन आणि जैविक सर्वेक्षण सुद्धा ह्याच्यात समाविष्ट आहे. आता ह्याच्याच थोडं पुढे प्रकार बघूया. वैज्ञानिक व तांत्रिक अथवा अपारंपरिक किंवा कृत्रिम प्रक्रिया म्हणजे नेमकं काय. ह्या प्रक्रियेद्वारे संसाधनामध्ये मूळ रूपात न ओळखू येण्यासारखा पूर्ण बदल झाला असेल तर त्याला ही प्रक्रिया म्हणायची. म्हणजे हे प्रक्रिया वापरली की जे काही संसाधन आपण वापरलेलं आहे त्याचं मूळ स्वरूप पूर्णपणे बदललेलं असतं,
ते आपल्याला कुठल्याही पद्धतीने त्या पदार्थामध्ये ते ओळखू येऊ शकत नाही. अशा पद्धतीने प्रक्रिया झाली असेल तर त्याला वैज्ञानिक व तांत्रिक किंवा अपारंपरिक पद्धत म्हणायची. जैविक संसाधने म्हणजे कोणते वापरता येतात? त्यात 4 प्रकार आहेत बघा. पहिलं म्हणजे अखंड सजीव असेल, उदाहरणं सूक्ष्मजीव आहेत, मासे आहेत, अखंड वापरले जातात. काही ठिकाणी शरीराचं कोणताही भाग म्हणजे संसाधनाचं शरीराचं कोणताही भाग, उदाहरणार्थ वनस्पतीची पानं असतील, मुळं असतील, फळं असतील, सालटे असतील. मग उपउत्पादने, बरेचसे जैविक संसाधने जे आहेत ते उपउत्पादने तयार करतात त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये. ते आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ वनस्पतींचे डिंक मिळतात, जनावरांचे दूध आपण वापरतो, पक्ष्यांचे अंडी असतात, सूक्ष्मजीवांच्या पासून प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक आपण म्हणतो ते औषध स्वरूपात आपण ते वापरत असतो. आणि चौथं म्हणजे जनुकीय संसाधन. कोणत्याही सजीवाचे जनुक जे असतं ते त्या सजीवातनं काढून दुसऱ्या सजीवामध्ये घातल्यानंतर त्या सजीवामध्ये जे गुण बदल होतो तर ते जनुक जे आपण घेतलेलं असतं त्याला जनुकीय संसाधन म्हणतात. उदाहरण म्हणजे बीटी कॉटन आपल्याला आता सध्या सर्वांना चांगल्या रीतीने माहिती आहे. बीटी म्हणजे बॅसिलस थुरिंजेसिस नावांचा एक सूक्ष्मजीव आहे. त्याच्यातले एक जनुक काढून कापसाच्या झाडामध्ये घातलेला असतो जेणेकरून कापसाच्या झाडाला कीटकाच्या रोगापासून प्रतिकारशक्ती मिळाली असते. आता ह्याच्यात उदाहरणं परत दिलेली आहेत बघा या तक्त्यामध्ये. जे काय वैज्ञानिक करून आणल्यानंतर मी म्हटलो की पदार्थामध्ये ते ओळखू येत नाहीत, मूळ जैविक संसाधनाचं ओळखू येत नाहीत, त्याचे उदाहरणं आहेत त्याच्यात. पहिलंच उदाहरण आहे शिंपल्या. समुद्रकिनारी जे शिंपल्या समुद्र सजीवांचे जे पासून जे शिंपल्या मिळतात ते टूथपेस्टमध्ये वापरले जातात. टूथपेस्ट आपण बघितलं तर त्याच्यात काय पांढरा जो भाग असतो तो काय तो घट्ट मऊ घट्ट जो असतो तो शिंपल्यांच्या पासून आला असेल आपल्याला कळतच नाही. तर शिंपल्यांचं रूप राहिलं का त्याच्यात? नाही. तसंच हळदीचा वापर आपण बघा की सौंदर्य प्रसाधने, साबण आहे, काही गैर आयुर्वेदिक औषधे आहेत त्याच्यात हळदीचा वापर केला जातो. हळद जी मूळ आपण स्वयंपाकात वापरतो किंवा घरगुती किंवा पारंपरिक औषधांमध्ये वापरतो तर हे अशा पद्धतीच्या पदार्थामध्ये वापरले की ते हळद तिथे ओळखू येत नाही, मूळ रूप. तसंच कडुलिंबाचे तसेच उदाहरण आहेत, दुधाचे सुद्धा तसेच आहेत. हल्ली साबण आणि इतर प्रकारचे सौंदर्य प्रसाधने दुधापासून बनवलेले असतात ते सुद्धा आपल्याला आता बाजारात मिळतात. औषधी वनस्पती जे तसेच वनस्पतीचे भाग घेऊन मिश्रण करून बनवले असतील त्याच्यावर नाही, पण त्याचे अर्क काढले गेले आणि त्याच्यातनं कुठले औषधं निर्माण केली असतील तर त्याला ABS लागू आहे. तसेच मसाल्यांचा प्रकार, मसाले आपण दैनंदिन स्वयंपाकात वापरत असतो त्याच्यावर ABS लागू नाही, पण त्यांचा अर्क काढून कुठे इतर प्रकारे निर्माण केला असेल तर तशा मसाल्यांच्यावर ABS लागू आहे. उदाहरणार्थ हल्ली चहासाठी मसाले मिळतात, तेल आणि अशा पद्धतीचे अर्क मिळतात तर त्याच्यावर हे लागू आहे. तसं बॅडगी मिरचीचं एक विशिष्ट प्रकारचं उदाहरण आहे. बॅडगी नावाचं एक खेडेगाव आहे कर्नाटकमध्ये. त्याची जी मिरची आहे ती लाल रंगासाठी प्रसिद्ध आहे. तर फ्रान्स राष्ट्रामध्ये ह्या मिरचीचे लाल रंग काढून त्यांनी लिपस्टिकमध्ये घातला आहे. म्हणजे शेवटचं उदाहरण सूक्ष्मजीव सांगितलं तर तिन्ही प्रकारचे त्याचे भाग त्याचा उपयोग होऊ शकतो. पहिला म्हणजे अखंड सजीव मी जे दिलेत, आंबलेले खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी खास करून दुधाचे जे आहेत, हल्ली डेअरीमध्ये, घरगुती नव्हे डेअरीमध्ये जे बनवून वापरतात म्हणजे तिथे दूध असेल, ताक असेल, श्रीखंड असेल, पनीर असेल त्याच्यासाठी अखंड सजीव सुद्धा वापरतात. व किंवा मग औषधी स्वरूपात सुद्धा हे सूक्ष्मजीव अखंड सजीव वापरले जातात. मग जैविक खते जे आपल्याला ॲझो ट्रायकोडर्मा म्हणून हल्लीच्या काळात मिळतात आणि घन कचरा व सांडपाणी शुद्धीकरणासाठी जे अखंड सूक्ष्मजीव वापरले जातात ह्यांच्यावर ABS लागू आहे. मग त्यांची उपउत्पादने जे असतील, प्रतिजैविके मगाशी मी उल्लेख केला त्याचे अँटीबायोटिक्स त्याचे औषधी रूपात वापरले जातात. काही विक्रे असतात सूक्ष्मजीवांपासून वापरलेले ते खाद्यपदार्थ बनवण्याच्या कारखान्यामध्ये वापरले जातात. जसं काय चीज बनवण्यासाठी ह्याच्यात सूक्ष्मजीवांच्या पासून रेनेट नावाचं एक विक्रे आहे जातं आणि डिंक मिळतो, सूक्ष्मजीवांच्या पासून डिंक मिळतो
झॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस नावाचं एक बॅक्टेरियम किंवा सूक्ष्मजीव आहे. त्यांच्याकडून जो डिंक मिळतो तो वेगवेगळ्या खाद्यपदार्थात वापरला जातो. पुडिंग आहे, कस्टर्ड आहे, अशा खाद्यपदार्थामध्ये तो वापरला जातो. आता हे झालं ABSचे कशा पद्धतीने ABS कुठल्या ह्याच्यावर लागू आहे. आता ABSचे काही प्रकार आहेत. म्हणजे हे जे न्याय व समन्याय वाटा मिळायचा आहे आपल्या स्थानिकांना, त्याच्यात काही प्रकार आहेत ते आता आपण बघूया. त्याच्यात दोन प्रकार आहेत, आर्थिक आणि गैर आर्थिक असे दोन प्रकार आहेत. तर पहिला प्रकार जो आहे आर्थिक, म्हणजे पैशाच्या स्वरूपानेच. तर त्याचा मुख्य उद्देश काय आहे की सोन्याची अंडी वाचवणे. म्हणजे काय, जैवविविधतेचं संवर्धन करणे आणि शाश्वत वापराचं नियोजन करणं. सोन्याच्या अंडेचं सुद्धा मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये PBR बद्दलच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तर हे वाचवण्यासाठी म्हणून आता ह्याच्यात पुन्हा आर्थिक ह्याच्यात पुन्हा दोन प्रकारचे ABSचे प्रकार आहेत. पहिलं म्हणजे संसाधन विक्री किमतीवर काही टक्के ठरवलं जातं आणि ते अशा पद्धतीचं आहे की ते संसाधन खरेदी करणारा व्यापारी असेल तर त्याच्याकडून त्या किमतीचे 1 ते 3% ABS घेऊ शकतात, स्थानिक घेऊ शकतात. किंवा ते संसाधन कारखानदार सरळ थेट पद्धतीने घेत असेल तर कारखानदाराकडनं 3 किंवा 5% 3 ते 5% प्रमाणे आपण ABS घेऊ शकतो. दुसरा प्रकार म्हणजे उत्पाद विक्री किमतीवर, म्हणजे हे फक्त कारखानदारालाच उपयोगाचं आहे. म्हणजे इथे वैज्ञानिक किंवा तांत्रिक प्रक्रियेतनं संसाधनावर बदल घडवून आणून मग तो पदार्थ बनवून त्याची विक्री केल्यानंतर जो काही लाभ मिळतो कारखानदाराला, त्या लाभाचा वाटा म्हणून स्थानिकांना मिळू शकतो. आता तो वाटा कसा ठरवला आहे की तो वार्षिक उलाढालावर काही टक्के आहे. तर ते कशा पद्धतीचे आहेत हे बघा. आता ह्या तक्त्यात वार्षिक उलाढाल, त्या कारखानदाराचा वार्षिक उलाढाल समजा 1 कोटीपेक्षा कमी असेल तर त्याच्याकडून वाटा अपेक्षित आहे 0.1%. 1 कोटी 1 रुपयापासून 3 कोटी रुपयेपर्यंत त्याचं उलाढाल असेल तर 0.2% वाटा क्रमित आहे. आणि 3 कोटीच्या वर असेल वार्षिक उलाढाल तर ते 0.5% वाटा त्यांनी देणं क्रमप्राप्त आहे. दुसरा प्रकार ABSचा दुसरा प्रकार म्हणजे गैर आर्थिक. त्याचा मुख्य उद्देश आहे म्हणजे त्या भागाचा सर्वांगीण विकास करणे. म्हणजे ते फक्त जैविक संसाधने वाचवणं किंवा सोन्याचे अंडे वाचवणे एवढ्या पुरतंच नव्हे तर सर्वांगीण विकास त्या भागाचा व्हावा या दृष्टीने हे गैर आर्थिक ABSचा लागू आहे. आता ह्याच्यात किती प्रकार आहेत? ह्याच्यात 5 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे बौद्धिक मालमत्ता अधिकाराचं संयुक्त मालकी, म्हणजे ते गावकरी आणि जो कारखानदार आहे त्याच्याकडे बौद्धिक मालमत्ता असेल तर हे दोघांचे मिळून संयुक्त मालमत्ता अधिकार आहे असं त्याचा अर्थ झाला. म्हणजे त्या बौद्धिक मालमत्ता त्या कारखानदाराने इतर ठिकाणी कोणाला दिला असेल, त्यांनी वापरून त्याच्यावर त्याला फायदा मिळत असेल तर तो कारखानदार आणि गावकरी ह्यांना सामान्य वाटा येईल, त्याच्यात वाटा मिळू शकतो. दुसरं म्हणजे तंत्रज्ञान हस्तांतरण. तो जो खरेदीदार आहे त्याच्याकडे तंत्रज्ञान असेल प्रक्रिया करण्याचं, म्हणजे वैज्ञानिक व तांत्रिक प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान त्याच्याकडे आहे तर ते तंत्रज्ञान ते स्थानिक लोकांना ते देऊ शकतो. म्हणजे ते तंत्रज्ञान वापरून त्या संसाधनावर प्रक्रिया करायचं काम ते स्वतः करू शकतील. तिसरं आहे कारखाने व संशोधन केंद्र स्थापन. त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी कारखाना आणि संशोधन केंद्र दोन्ही उभा करू शकतात. ते केलं तर त्या स्थानिकांना त्याचा फायदा कसा होऊ शकतो की कारखान्यामध्ये त्यांना नोकरी मिळू शकते, संशोधन केंद्रामध्ये सुद्धा नोकरी मिळू शकते. म्हणजे त्या स्थानिक विद्यार्थी अभ्यास केल्यानंतर ते तिथे शिक्षण घेतल्यानंतर तिथे त्यांच्या ह्याच्यात संशोधन केंद्रामध्ये संशोधन करू शकतात, त्याचा त्यांना पुन्हा उपयोग होऊ शकतो. त्याच कारखान्यामध्ये पुन्हा त्यांना काम करायची संधी मिळू शकते. शास्त्रज्ञ किंवा संशोधक आणि स्थानिकांमध्ये सहयोग. शास्त्रज्ञ आणि संशोधक काही संशोधन करत असतील
तर त्यांचा सहयोग हे स्थानिक लोक पण करू शकतील, त्याच्यात सुद्धा त्यांचा वाटा असू शकेल. म्हणजे सगळे लोकांना त्याचा फायदा होईल. आणि शेवटचं म्हणजे स्थानिक उद्यमाला भांडवल निधी, म्हणजे तो संसाधन खरेदी करणारा हा दुसरा मुद्दा जो आहे तंत्रज्ञान हस्तांतरण त्याच्याशी निगडीत आहे. समजा स्थानिकांना तो कारखाना तिथे तंत्रज्ञान वापरून कारखाना तयार करायचा उभा करायचा असेल, तर तो खरेदीदार त्यांना भांडवल निधी देऊ शकतो. म्हणजे त्या भांडवल निधीतनं ते तंत्रज्ञान वापरून कारखाना तिथे उभा करू शकतात. आता ABS मिळवायचा ची प्रक्रिया किंवा कार्यपद्धत आहे त्याबद्दल आपण बोलूया. हे मी अगोदरच सांगितले की हे ABS किंवा न्याय व समन्याय वाटा किंवा लाभ व लाभाचं सामायिकरण जे आहे ते राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण किंवा त्याला नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी NBA किंवा राज्य जैवविविधता मंडळ म्हणजे स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे त्यांची भूमिका ह्याच्यात काय आहे माफ करा, आणि ते कशा पद्धतीने केलं जातं हे आपण सविस्तर इथे बघणार आहोत. आता NBA आणि SSB या दोन्हीची मुख्य भूमिका इथे अशी आहे. एक म्हणजे अभारतीय संस्था किंवा कारखाने असतील तर त्यांचं जे लाभ मिळवायची प्रक्रिया आहे ती NBA द्वारेच होऊ शकते. आणि भारतीय संस्था म्हणजे भारतातले काही कारखाने किंवा संस्था असतील कुठल्याही भागातले, त्याच्यासाठी राज्य जैवविविधता मंडळे त्याच्यात गुंतले असतील. उदाहरणार्थ समजा UP-मध्ये कोणता तरी कारखाना किंवा संस्था आहे, ते महाराष्ट्राच्या कुठल्या तरी गावातनं जैविक संसाधन घेत असतील तर त्यांच्याकडनं लाभ मिळवून द्यायचा तो उत्तर प्रदेशचे जैवविविधता मंडळ आणि महाराष्ट्राचे जैवविविधता मंडळ या दोन्ही जैवविविधता मंडळांनी मिळून हे ह्यांच्याकडे मिळवून द्यायची प्रक्रिया करायची असते. आता ह्याच्यात नेमकी प्रक्रिया किंवा कार्यपद्धती काय आहे, त्याच्यात पहिले दोन मुद्दे येतात, PIC आणि MAT, म्हणजे त्याला पिक अँड मॅट असं म्हणतात. आता पिक म्हणजे काय, प्रायर इन्फॉर्म्ड कन्सेंट, म्हणजे अगोदर सूचित सहमती. म्हणजे ह्याच्यात काय की जे संसाधन विक्री करणारे असतात म्हणजे स्थानिक लोक ज्यांना तो लाभ मिळेल त्यांच्याकडे संसाधने आहेत, ते त्याचे मालक आहेत. तर त्या मालक मग ते गावातली जी जैवविविधता व्यवस्थापन समिती आहे आणि खरेदीदार, म्हणजे खरेदीदार ह्या दोन स्थानिक लोकांना राज्य जैवविविधता मंडळ किंवा राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या द्वारे त्यांना हे सगळे समजून सांगेल, म्हणजे त्यांच्यात चर्चा होईल, त्यांना समजून सांगेल की तुम्हाला कोणते खरीददार सांगेल आम्हाला कोणतं संसाधन पाहिजे, मग त्याच्यात चर्चा होऊन त्याची किंमत ठरेल, त्याचं खरेदी शुल्क ठरेल. हे सगळे गोष्टी जी आहेत ठरवायचे त्याला प्रायर इन्फॉर्म्ड कन्सेंट म्हणतात. म्हणजे ह्या चर्चेनंतर स्थानिक लोकांनी त्याच्यावर सहमती दाखवायची की ठीक आहे हे संसाधन आम्ही तुम्हाला देऊ, ह्या किमतीवर देऊ, ह्याचं शुल्क असा राहील, त्याच्यावरनं तुम्ही जे व्यावसायिक वापर केल्यानंतर फायदा मिळवणार आहेत त्याच्या फायद्याचा वाटा जो तुम्ही आम्हाला देणार आहे तो असा राहील. हे सगळं त्याच्यात चर्चेत घडून येणार आहे. तर ह्याच्यात तीन पक्ष मुख्यतः समाविष्ट असतात. पहिले म्हणजे संसाधनाचा मालक किंवा विक्रेता जो असतो तो, मग दुसरं म्हणजे संसाधन खरेदीदार जो आहे तो कारखानदार असेल, व्यापारी असेल, कोणी असेल, आणि स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समिती शेवटी BMC. हे तीन पक्षामध्ये हे घडून म्हणजे काय म्हणायचं त्याला संभाषण होईल. आणि ते संभाषणाचं फक्त संयोजन आहे राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण किंवा राज्य जैवविविधता मंडळ असेल, म्हणजे त्यांच्या देखरेखीखाली ही चर्चा होईल. कारण की ह्या दोन संस्थांना कायदा वगैरे हे सगळं जास्त माहिती असतो. जैवविविधता कायदा जो आहे 2002चा, ह्याची सविस्तर माहिती ती ह्या दोन संस्थांना असते आणि त्यांच्या मार्फत ती त्यांना चर्चा करून त्यांच्या अंतर्गत त्या कायद्या अंतर्गत हे सगळं ठरवलं जात असतं. म्हणून त्यांची ह्याच्यात गुंतवणूक असते. दुसरी त्याच्या पुढे मग प्रक्रिया काय, प्रायर इन्फॉर्म्ड कन्सेंट झाला म्हणजे तुम्ही हे सगळं चर्चा केली आणि तुम्ही म्हटलं ठीक आहे हे सगळं आम्ही हे संसाधन अशा पद्धतीने देऊ, ह्या किमतीवर देऊ, तुम्ही याच्यावर अशी प्रक्रिया काय प्रक्रिया असेल ते करून तुम्ही उत्पादन घेणार, ते उत्पादनावर जे तुमचा लाभ होईल त्याचा तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला वाटा देणार आहात. हे सगळं ठरल्यानंतर त्याला म्हणायचं म्युच्युअली ॲग्रीड टर्म्स. म्हणजे हे जे मुद्दे आहेत त्याच्यावर तुमची
परस्पर सहमत झाल्यात त्याच्यावरनं अटी तयार करायची असतात. म्हणजे PIC मध्ये झालेल्या चर्चेतून हे म्युच्युअली ॲग्रीड टर्म्स तयार होतात. हे म्युच्युअली ॲग्रीड टर्म्सचा एक करारनामा तयार करायचा असतो, जो करारनामा दोन्ही पार्ट्यावर बंधनकारक असतो. म्हणजे खरेदी करणारा आणि BMC आणि खरेदी विकत घेणार, विक्रेता आणि खरेदीदार आणि BMC या तिन्ही पक्षामध्ये तो करारनामा बंधनकारक असतो, कायदेशीर. तो स्टॅम्प पेपरवर तयार केला जातो आणि त्याचं नोटिफिकेशन वगैरे हे सगळं केलं जातं, नोटरायझेशन केलं जातं. म्हणजे तो कायदेशीर दस्त तयार होतं. त्या दस्ताप्रमाणे मग पुढे जैविक संसाधन प्राप्त करायची परवानगी BMC जे स्थानिक BMC आहे ती खरीददाराला देईल. म्हणजे ते संसाधन विक्रेत्याबरोबर चर्चा करून त्याची किंमत ठरवेल. त्या किमतीप्रमाणे ते संसाधन विकत घेतल्यावर तिथल्या तिथे किमतीची रक्कम त्या विक्रेत्याला देईल आणि जे ठरवलं ते शुल्क सुद्धा BMC ला देईल. मग ते तो उचलून घेऊन त्याच्याकडे घेऊन जाईल. त्याच्यानंतर प्रत्यक्षात लाभ सामायिकरण म्हणजे रकमेचं हस्तांतरण. आता तो खरेदीदार ती वस्तू घेऊन गेला, संसाधन घेऊन गेला, त्याच्यावर प्रक्रिया करेल, त्याचे उत्पादन तयार करेल, ते उत्पादन विकेल आणि विकल्यानंतर जो लाभ त्याला होईल त्या लाभातनं त्यांनी समन्याय वाटा या स्थानिकांना द्यायचा आहे. त्यांच्या त्या करारनामामध्ये ठरल्याप्रमाणे, वरच्या मुद्द्यात सांगितलं करारनामाच्या ह्याच्यातनं ठरलेल्याप्रमाणे त्या अटीप्रमाणे त्यांनी ती रकमेचं हस्तांतरण करायचं आहे. आता हे हस्तांतरण तो थेट BMC कडे देत नसतो. हे हस्तांतरण तो या दोन संस्थांपैकी जे लागू आहे त्या संस्थेला देतो. म्हणजे राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण अथवा राज्य जैवविविधता मंडळाकडे ती रक्कम जमा होते आणि ती रक्कम तिथे जमा झाल्यानंतर त्या रकमेचं खाली BMC ला मिळत असते. आणि ते कशा पद्धतीने आहे की त्या रकमेचे 95% रक्कम स्थानिक BMC कडे हस्तांतरण होते आणि 5% रक्कम आहे ती त्या संस्था म्हणजे राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण अथवा राज्य जैवविविधता मंडळाकडे प्रशासकीय खर्च म्हणून ती रक्कम तिथे जमा होते. तर अशा तऱ्हेने, अशा कार्यपद्धतीने लाभाचा न्याय व समन्याय वाटा स्थानिक लोकांना मिळायची ही प्रक्रिया आहे. आता हे जे व्याख्यान मी दिलंय ह्याच्यात जे मुद्दे मी ही प्रक्रिया मी सांगितली, कार्यपद्धती वगैरे जी सांगितली ही थोडक्यात सांगितली आहे. ह्याचा उद्देश, या व्याख्यानाचा उद्देश म्हणजे फक्त मागच्या व्याख्यानात सांगितलेलं PBR तयार करण्याचे औचित्य सिद्ध करण्याकरताच फक्त ह्याचा मी थोडक्यात आढावा घेतलाय, ABSचा थोडक्यात आढावा घेतलाय. सविस्तर किंवा सखोल त्याच्यात विषय मांडलेला नाही, कारण की तो खूप मोठा विषय. त्याचे कोणालाही सविस्तर माहिती हवी असेल तर त्यांनी जैविक विविधता कायदा 2002 त्याचा अभ्यास करावा अथवा राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण NBA द्वारे प्रकाशित, हिंदीमधला आहे, इंग्रजीमध्ये सुद्धा, पण इथे हिंदीचं मी टायटल देतो, जैविक संसाधनों तक पहुंच व संयुक्त विनियम 2014 ह्याचा अभ्यास करावा. हे आपल्याला इंटरनेटवर गुगलमध्ये सर्च केलं किंवा NBAच्या वेबसाईटवर गेलात तर हे तुम्हाला आपल्याला मिळू शकतं. तर एवढं मी बोलून माझं हे आजचं जे महत्त्वाचं व्याख्यान आहे मी इथे थांबवतो. सर्वांचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा नमस्कार.